पिता परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात आम्ही या संगीत तुझ्या पवित्र चरणाजवळ येतोय आणि देव बाप्पा पिता येशूच्या नावामध्ये आम्ही या समयची काय भक्ती केली तू ऐकली प्रभू स्तुतीच्या सिंहासनावर विराजमान झालास तुझ्या लेकरांना आशीर्वाद दिला तुझ्या लेकरांच्या चिंता दूर केल्या आणि परमेश्वर आता जे काही आम्ही वचन घेऊ आजच्या या वचनाद्वारे सुद्धा तू आम्हाला स्पर्श कर पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद कर जे ऐकत आहे जे पाहत आहे तो प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे येशूच्या नावात मी प्रार्थना करते की जो तू सर्वसमर्थ आणि जिवंत आहे पवित्र आत्मा या समय माझ्या मुखाचा पूर्ण ताबा घे नियंत्रण घे पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव तू आम्हाला चालव तू आमचा चालक मालक हो प्रभू तू बोल प्रभू आणि तुझे लेकर आशीर्वादित होते येशूच्या नावात प्रार्थना करते मग माझ्या तुझे शब्द तुझ्या प्रभू येशू आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर आज वचनाद्वारे स्पर्श करतो येशूच्या नावात प्रार्थना करतो आमेन प्रेज लॉर्ड हालेलुया बायबलमध्ये असं दिलेलं आहे खूप लोक प्रभू येशू विश्वास ठेवतात पण कित्येकांना असं वाटतं की खरोच येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे का मेल्यानंतर जीवन आहे का प्रेज लॉर्ड बायबलमध्ये दिले की आज जगामध्ये कित्येक लोकांनी येशू विश्वास तर ठेवलेला आहे येशूला आपला मुक्तिदाता तर मानलेला आहे पण कित्येक लोक आजही संशयामध्ये आहेत खरोखर मेल्यानंतर जीवन आहे का बायबल सांगतं का प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये आला आम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात साक्षात घडत आहे आणि घडणार आहे आमेन प्रेज लॉर्ड हालेलुया पण आम्हाला हा विश्वास पाहिजे की प्रभूने आम्हाला या जीवनासाठी नाही तर सार्वकालिक जीवनासाठी निवडले आणि सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रभूच्या जवळ राहणार आहोत आमेन आमेन प्रेज लॉर्ड हालेलुया आज या वचनातून आपण एक गोष्ट बघणार आहोत आपण पहिल्यांदा बघूया प्रेषितांचं कृत्य या वचनामध्ये पाहूया 26 अध्याय सगळ्यांनी वाचूया प्रेषितांचं कृत्य 26 अध्याय आपण कशासाठी निवडले लक्षपूर्वक ऐका प्रेषितांचं कृत्य 26 अध्याय 18 वचन काढलं सर्वांनी त्यांनी अंधारातून निघून उजेडाकडे आणि सैतानाच्या अधिकारातून निघून देवाकडे फिरावे प्रेज लॉर्ड बायबल सांगतं की लोकांनी जगातल्या लोकांनी अंधारातून निघून उजेडाकडे यावे कुठे यावे उजेडाकडे सैतानाच्या अधिकारातून निघून देवाकडे फिरावे तू त्यांचे डोळे उघडावे असे की माझ्यावरील विश्वासाने त्यांना पापांची क्षमा व्हावी आणि पवित्र झालेल्यांमध्ये त्यांना वचन मिळावे प्रेज लॉर्ड पहिली गोष्ट अंधारातून निघून उजेडाकडे येण्यासाठी आपल्याला निवडले दुसरी गोष्ट सैतानाच्या अधिकारातून निघून आपण देवाकडे फिरावे प्रेज लॉर्ड सैतानाच्या अधिकारातून निघून देवाकडे आणि दुसरी गोष्ट आमचे डोळे उघडावे आणि विश्वासाने आमच्या पापांची क्षमा व्हावी आणि पवित्र झालेल्यांमध्ये जे वचन आहे ते आम्हाला मिळावे आम्ही पवित्र झाल्याने जे वचन आम्हाला मिळणार आहे ते आम्हाला मिळावं म्हणून प्रभूने आम्हाला काय केलेलं आहे निवडलं आहे कदाचित आम्हाला असं वाटत असेल की काय खरंच आम्ही एकत्र येण्याने देव आम्हाला पाहतोय का काय देव आम्हाला आशीर्वाद देईल का काय देव आमची भेट घेईल का काय देव आमच्याशी बोलेल का किंवा देव माझी परिस्थिती बदलेल का जे लोक विश्वास ठेवतात ते सर्व काही प्रभूवर उडवतात पण जे विश्वास ठेवत नाही ते आयुष्यभर संशयामध्ये असतात कशामध्ये असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आम्हाला की आम्ही अंधारातून उजेडामध्ये येण्यासाठी निवडले आम्ही सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावं म्हणून निवडले आमच्या पापांची क्षमा व्हावी आणि आम्हाला वचन मिळावं जे पवित्रांच्या मध्ये किंवा पवित्र लोकांसाठी जे वचन आहे ते आम्हाला मिळावं म्हणून आम्हाला निवडले लक्षपूर्वक ऐका देवाचं वचन प्रभू येशू आहे
येशू देव आहे. बायबल सांगतं की शब्दच देव आहे. देवाचं वचनच काय आहे? देव आहे. देवाचा शब्दच काय आहे? देव आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर मी विश्वासात आहे तर मी अंतरातून आता प्रकाशात आलेली आहे. मी सैतानाच्या अधिकारातून आता देवाकडे आलेली आहे. माझ्या सर्व अपराधांची क्षमा हो. काल आपण काय वचन पाहिलं कालच्या अध्यायामध्ये, इब्री लोकांपत्र 8व्या अध्यायामध्ये, की मी माझे नियम त्यांच्या हृदयावर लिहीन. प्रभू काय म्हटला? मी माझे नियम कुठे लिहीन? त्यांच्या हृदयावर लिहीन. काढायचं का ते वचन? काढा. माझे नियम त्यांच्या, इब्री लोकांपत्र 8वा अध्याय काढा. प्रभू म्हणतो की मी लिहीन वचन, माझं नियम, माझे वचन. इब्री लोकांपत्र 8वा अध्याय काढूया वचन आपण काल घेतलेलं. कारण की आता आपण प्रभूच्या प्रकाशामध्ये आहोत, देवाकडे आहे. अंधारातून प्रकाशात, सैतानाकडून देवाकडे वळलेलो आहे. आणि बायबल सांगतं की आमच्या पापांची क्षमा होऊन आम्हाला पवित्रांचं वतन मिळणार आहे किंवा मिळालेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून इब्री लोकांपत्र 8व्या अध्यायामध्ये प्रभू काय म्हणतो बघा, की मी कुठे लिहिलेलं आहे? 8वा का 10वा वचन. त्या दिवसानंतर मी इस्रायलच्या घराण्याशी जो करार करीन तो आहात. प्रभू म्हणतो मी त्यांच्या मनात माझे नियम घालीन आणि त्यांच्या हृदयावर ते लिहीन. कुठे लिहिणार आहे नियम? हृदयावर. म्हणून मी नेहमीच म्हणत असते, माझ्या हृदयावर काय लिहिलेलं आहे हे चेक करायचं. आपल्या स्वतःच्या हृदयावर काय लिहिलेलं आहे ते चेक करा. देवाने आम्हाला त्याच्याकडे घेतलेलं आहे. आम्ही अंधारात नाही, आता आम्ही प्रकाशात आहोत. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू काय म्हणतो की मी त्याच्या हृदयावर लिहीन, मी त्यांचा देव असा होईल, ते माझे लोक असे होतील. प्रेज लॉर्ड. मी त्यांचा देव होईल आणि ते माझे काय होतील? आणि प्रभूला ओळखा असे प्रत्येक आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या भावाला शिकवणार नाही, कारण त्यातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व मला ओळखतील. आणि त्यांच्या अन्यायाविषयी मी क्षमाशील होईल, त्यांची पापे, त्यांची अधर्म आणखी आठवणार नाही. आणि त्याने नवा करार असे म्हटलेल्याने पहिला जुना केला, जुने ते जीर्ण होत चालले आणि नाश होण्याच्या बेतात आहे. जुना करार कोणता होता? बायबल सांगतं की जुना करार तो होता की एकही नीतिमान नाही, सर्वांनी पाप केलेला आहे. जुन्या करारामध्ये नियमशास्त्राद्वारे कोणीही नीतिमान ठरू शकणार नव्हतं. जुना करार काय आहे? नियमशास्त्र. त्या नियमशास्त्रानुसार ओंकारपत्र 3 मध्ये जर वाचलं तर नियमशास्त्रानुसार कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. एकही जगातला व्यक्ती कोणीच नीतिमान ठरू शकत नव्हतं. पण प्रभू म्हटलं आता मी नवा करार करेल. मी काय करेल? मी कोणता नवा करार करेल? त्यांच्या अपराधांची क्षमा करेल. मी त्यांच्या अपराधांची काय करेल? ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. एक देव आहे की आपण त्याला हाक मारू शकतो. एक देव आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. एक देव आहे की आपण त्याला प्रार्थना करू शकतो, त्याची भक्ती करू शकतो. आपण विश्वासाने त्याच्या जवळ येऊ शकतो. प्रेज लॉर्ड. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे नियम मी त्यांच्या हृदयावर लिहिणार आहे. आणि बायबल सांगतं की मी नवा करार असं म्हटल्याने पहिला जुना झाला, जीर्ण झाला आणि तो नाहीसे होण्याच्या बेतात आहे. पण नवा करार प्रभूने केलाय कोणता? की मी तुमच्या अपराधांची क्षमा करणार आहे. जुना करार सांगतो की तुम्ही नीतिमान ठरू शकत नाही, नियमशास्त्रानुसार कोणी पवित्र ठरू शकत नाही. म्हणून बायबल सांगतं तर त्यांनी आम्हाला पवित्रांच्या विभागी होण्यास, पवित्र जनांच्या लोकांच्या विभागी होण्यास किंवा त्यांच्या वर्तनास भागीदार होण्यास आम्हाला निवडलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. सर्वात अगोदर आम्ही विश्वास ठेवायचा की मी नीतिमान आहे. प्रभू येशूने माझ्या सर्व पापांची क्षमा केली आहे. नवा करार हाच आहे की आमच्या सर्व अपराधांची क्षमा झाली. मी त्यांचे अपराध आठवणार नाही, मी त्यांचे पातकी आठवणार नाही. म्हणून बायबल सांगते की जो लोक विश्वास ठेवतात ना प्रभू येशूवर, तो आपलं सर्व जीवन समर्पित करतो, तो त्याला पूर्णपणे समर्पित होतो. पण
पण जो विश्वास ठेवत नाही तो आयुष्यभर एकाच संशयामध्ये राहतो, खरंच हा देवाचा पुत्र आहे का, त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली त्याचा हा पुत्र आहे का. बायबलमध्ये दिलंय की प्रभू येशू एका शिमोनाच्या घरी आला, त्यांनी स्वतःच प्रभू येशूला जेवायला बोलवलं. काय केलं त्यांनी? काढूया आपण वचन लूक शुभ वर्तमान, लूक शुभ वर्तमान या वचनात असं दिलेलं आहे की प्रभू येशूने 8वा अध्याय काढूया, 7वा अध्याय काढू. लूक शुभ वर्तमान. या शिमोनाने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताला घरी जेवायला बोलवलं. काय केलं त्यांनी? हा, लूक शुभ वर्तमान 7वा अध्याय 37 वचन. बघा, जे विश्वास ठेवतात ते आपलं जीवन त्याला समर्पित करतात, त्याच्या मागे चालतात, त्याच्याकडे प्रार्थना करतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विश्वास कमजोर होत नाही. पण जे विश्वास ठेवत नाही ते आयुष्यभर संशयामध्ये असतात. काढूया आपण वचन 36 वचन, लूक शुभ वर्तमान 7वा आणि 36 वचन. आणि पुरुषांपैकी कोणी एकाने तू माझ्या बरोबर जेवावे अशी त्याला विनंती केली. मग तो त्या पुरुषाच्या घरात जाऊन जेवायला बसला. आणि पहा, कोणी एक पापी बाई त्या नगरात होती, ती पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे जाणून ती सुगंधी तेलाची अलबाश्र कुपी घेऊन आली आणि ती मागे त्याच्या पायाजवळ उभी राहून आसपाणी त्याचे पाय भिजू लागली व तिने आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून त्याच्या पायाचे पुष्कळ चुंबन घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. त्याच्या पायांना काय केलं? बायबल सांगतो ह्या शिमोनाने त्याला घरी जेवायला बसून बोलवलं होतं. आणि त्या नगरात पुढे एक पापी बाई होती. तिने ते ऐकलं का येशू त्या ठिकाणी आलेला आहे आणि तिच्याकडे अलबाश्र म्हणजे खूप अति मौल्यवान असं तेल तिच्याकडे होतं. सोन्या चांदी किंवा एखाद्या हिऱ्या मोतीपेक्षा मौल्यवान ते होतं. तिच्याजवळ ती सोडून तिची ती संपत्ती असेल. आणि बायबलमध्ये दिलंय की तिने ते तेल त्याच्या डोक्यावर ओतलं आणि त्याला अभिषेक केला किंवा त्याच्या तेलाला त्या तेलाने तिचे पाय पण धुतले, आपल्या केसांनी पुसले आणि त्याचे मुखे घेऊ लागले. का माहिती? कारण तिने ओळखलं होतं की हा माझा तारणार आहे, याच्यापासून मला जीवन आहे. बघा, ज्या प्रभूने आम्हाला अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणलं, ज्या प्रभूने आम्हाला सैतानापासून सोडवून त्याच्या स्वतःच्या जवळ आणलं, ज्या प्रभूने आम्हाला त्याच्या सर्व अपराधांची क्षमा करून आम्हाला त्याचं वतन दिलं, त्याचं राज्य दिलं, आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो? आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो? जर आम्हाला त्याचं महत्व कळालं तर आम्ही त्या प्रभूवर प्रेम करू, आम्ही त्या प्रभूला प्रथम स्थान देऊ, आम्ही त्या प्रभूला उंच करू, आम्ही त्या प्रभूची भक्ती करू, सगळ्या गोष्टींपेक्षा आम्ही त्या प्रभूवर जास्त प्रेम करू. या बाईने तेच केलं. या बाईने कशाचीच पर्वा केली नाही. तिने आपल्याकडे जे काय होतं ते सर्व तिच्यावर समर्पित केलं, कारण तिने ओळखलं येशू कोण आहे. पण ज्याने जेवायला बोलवलं होतं तो काय म्हणतो बघा, बायबलमध्ये दिलंय की पुढचं वचन 39. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा जर संदेष्ट किंवा भविष्यवादी असता तर जी बाई त्याला स्पर्श करीत आहे ती कोण आणि कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याला कळलं असतं. येशूने त्याने जेवायला तर बोलवलं होतं घरामध्ये, पण इथं तो चुकला. तो म्हटला, खरंच हा जर देव असता, हा जर संदेष्ट असता तर ही बाई पापी आहे हे त्यांनी ओळखलं असतं आणि त्याने त्याला हात पण लावून दिला असतं. संशय आला त्याच्या मनाला, नाही हा ना देवाचा पुत्र नाहीये, हा कोणी संदेष्ट किंवा भविष्यवक्ता नाहीये, हा कोणतरी आपण त्याला घरात घेतले हा साधारण व्यक्ती आहे. लक्षपूर्वक काय घरी जेवायला तर बोलवलं म्हणून आज पुष्कळ लोक प्रभू येशूला आपल्या जीवनात तर घेतील किंवा विश्वास तर ठेवतील आपल्या गरजांसाठी. कारण येशू खूप त्यावेळी चिन्ह चमत्कार करत होता, मेलेल्यांना उठवत होता, कुष्ठरोग्यांना बरं करत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता. आणि त्याला घरी बोलवणं म्हणजे ही खूप साधी गोष्ट नव्हती. त्याला असं वाटलं की कुठेतरी माझं नाव होईल, लोक म्हणतील अरे बापरे याच्या घरी कोणतरी आलाय. पण त्याच्या मनात किती संशय.
खरंच हा जर भविष्यवक्ता किंवा संदेष्टा असता तर याला जी बाई हात लावत आहे, याला जी बाई स्पर्श करत आहे हे त्यांनी ओळखलं असतं आणि ती म्हटली असती, हो दूर हो दूर हो दूर हो, माझ्यापासून दूर हो. शास्त्रीय पुरुष तेच करायचे, पवित्र लोक तेच करायचे. ए बाई तू वाईट आहे, तू चुकीची आहे, तू माझ्या जवळ येऊ नको. पण येशू तसं नाही, कारण तो अपराधांची क्षमा करायला आला. प्रेझ द लॉर्ड. तो अपराधांची क्षमा करायला, आणि हे त्या बाईने ओळखलं होतं आणि म्हणून आपलं सर्वस्व तिने त्याच्या पायाजवळ समर्पित केलं होतं. आणि तो काय म्हटला, पण खरंच जो असा असा असता तर असं असं झालं असतं. काय झालं म्हटलं, तो हा जर भविष्यवादी असता तर जी बाई त्याला स्पर्श करीत आहे ती कोणत्या प्रकारची आहे, पापी आहे की काय हे त्याने ओळखलं असतं. तेव्हा 40 वचन येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना तुझ्याशी मला काही बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, हे गुरु बोल. याने त्या मनातच म्हटलं होतं, मनात त्याचे विचार चालू होते, नाही नाही नाही, चुकीचा हा देव नाहीये, हा देवाचा पुत्र नाहीये. पण प्रभू येशूने त्याच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या. प्रेझ द लॉर्ड. येशू म्हटला, शिमोना मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि पुढे प्रभूने उदाहरण दिलं की 2 सावकार होते किंवा 2 कर्जदार होते. एकाला खूप कर्ज फेडायचं होतं, एकाला थोडंच फेडायचे होते. ज्याचे जास्त फेडले तो जास्त प्रेम करतो, ज्याचे थोडं फेडले तो जास्त कमी प्रेम करतो. अशा प्रकारे प्रभूने काय दिलं, उदाहरण दिलं. त्याला सांगितलं, ज्याचे जास्त फेडले तो प्रेम करेल माझ्यावर, की ज्याचं कमी फेडले तो करेल. तो म्हणे ज्याचे जास्त फेडले तो प्रेम करेल. त्यांनी सावकाराचं उदाहरण दिलं. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची या वचनातून, येशू आमच्यासाठी जगात आला, त्याने आमच्याशी नवा करार केला, त्याने आमच्या हृदयावर लिहून टाकलं, तुझ्या बाबाची क्षमा झाली आहे. आणि पवित्रांचे वतनाचे विभागीदार आम्हाला बनवलं. पवित्र लोकांच्या वतनाचे विभागीदार होणं ही ज्याला कळतं ना ते प्रभू येशू जास्त प्रेम करतात. सगळ्यात महत्वाचं की प्रभूवर आमच्यावर नजर आहे, प्रभूची आमच्यावर. काल मी एक वाचत होते, एक षंड होता आणि हा षंड हा यहुदी परशुरामांपैकी नव्हता, पण तो यरूशलेममध्ये जे मंदिर होतं परमेश्वराचं तिथं दर्शन घ्यायला तो दरवेळेस यायचा. त्याला माहित होतं का एक देव आहे, तो इस्रायलचा जिवंत देव आहे, आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, ज्याने समुद्र दुभागला, ज्याने खडकातून पाणी काढलं. अशा प्रकारच्या देवाला तो ओळखत होता आणि दरवर्षी यरूशलेममध्ये देवाच्या दर्शनाला तो येत होता. पण त्याला येशूबद्दल माहित नव्हतं आणि एकदा असं दर्शन करून तो जात होता. बघा कशा प्रकारे परमेश्वराची नजर, देवाची दृष्टी आमच्यावर असते. मला ह्या वचनातून तुम्हाला सांगायचं आहे. फिलिप नावाचा परमेश्वराचा शिष्य होता, प्रभू येशूचा शिष्य होता. कोण होता? फिलिप. देवाचा आत्मा त्याला म्हटला, हा जो षंड जात आहे रथावर बसून त्याला गाठ. का माहिती? कारण तो देवाचं शास्त्र वाचत होता, पण त्याला कळत नव्हतं की या शास्त्रामध्ये कुणाविषयी लिहिलंय. तो गोंधळलेला होता. बायबलमध्ये दिलंय की हे देवाने पाहिलं, हे देवाच्या आत्म्याने पाहिलं. आणि फिलिप जो देवाचा शिष्य होता, त्या फिलिपाला तो देवाचा आत्मा म्हटला, या रथामध्ये जो फिलिप हा षंड चाललाय त्याला जाऊन भेट, त्याच्याशी गाठ. आता बघा देवाच्या आत्म्याने त्या रथापर्यंत त्याला घेऊन गेला, कारण तो रथावर होता आणि हा चालत होता. काय झालं मला तुम्हाला सांगायचंय की फिलिपाला कशा प्रकारे परमेश्वराने त्या एका मनुष्यासाठी तिथं पाठवलं. काढू प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाऊया आपण, त्या अध्यायामध्ये प्रेषित या अध्यायामध्ये बघूया. त्या वचनात दिलेलं आहे की कशा प्रकारे प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय आपण पाहूया. का कशा प्रकारे देवाची नजर आमच्यावर असते. तर तुम्ही एकटे असाल ना जास्त असाल तरी देवाची नजर तुमच्यावर आहे. काढूया प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय आणि 26 वचन. प्रभूचा दूत फिलिपाशी बोलला. फिलिप हा कोण होता? शिष्य होता आणि देवाचा दूत त्याच्याशी बोलला. तो म्हणाला उठ. प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय 26 वचन. प्रभूचा दूत फिलिपाशी बोलला. तो म्हणाला उठ,
जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने त्या दक्षिणेकडे जा, ती रानवाट आहे. एका रानवाटामध्ये त्या फिलिपाला पाठवतात. तेव्हा तो उठून गेला आणि पहा, कोणी कुशी लोकांची राणी कांतके हिच्या हाताखालचा मोठा अधिकारी, जो तिच्या सर्व भांडारावर देखरेख करणारा होता, तो येरुशलेमेत देवाची भक्ती करण्यासाठी आला होता. आणि तो परत जाताना आपल्या रथात बसला होता आणि यशाया भविष्यवादी याचा ग्रंथ तो वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला म्हटले, जवळ जाऊन तो रथ काढ. मग फिलिप त्याच्या जवळ धावत गेला आणि त्याने त्याला यशाया भविष्यवादी याचा ग्रंथ वाचताना ऐकले. तेव्हा तो म्हणाला, तू जो ग्रंथ वाचतोस ते तुला समजतं काय? आणि त्याने म्हटले, कोणी मला मार्ग दाखवल्या वाचून हे मला कसे समजेल? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ वरती येऊन बसायला बोलवले. बघा, हा शब्द काय करत होता देवाला माहित होता. हा येरुशलेममध्ये मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन त्याच्या वाटेने त्याच्या घरी तो परत चालला होता. जाता जाता त्याच्याकडे ते शास्त्र होतं, यशाया संदेशाचा ग्रंथ होता. आणि तो जाता जाता त्याच्याकडे लक्ष देऊन वाचत होता, पण त्याला काहीच कळत नव्हतं. पण ही गोष्ट कोणाला कळाली? देवाला. कोणाला कळाली? आणि याला हा वाचतोय खरं, हा भक्तिमान आहे, हा देवावर विश्वास ठेवणारा आहे, हा मंदिरात येणारा आहे, हा माझी भक्ती करणारा आहे. पण जो ग्रंथ तो वाचत आहे तो त्याला समजत. आणि म्हणून बायबल सांगतं की परमेश्वराचा आत्मा फिलिपाकडे आला. देवाचा दूत त्या फिलिपाला म्हटला, जा तो रथ बघ. तो कुठून चाललाय, कुठं चाललाय? गज्जाकडे जातो आणि दक्षिणेकडे जे रानवाट आहे तिकडं चाललेला आहे, रथ चाललेला आहे. त्याला तू गाठ. त्याला तू काय कर? त्याच्या मागे जा, त्याला तू गाठ. आणि जा गेलेला असताना तो फिलिप त्याला विचारतोय, तू काय करत आहे? तू जे काही वाचत आहे तुला समजते का? तेव्हा फिलिप काय, तो शब्द काय म्हटला की कोणी मार्ग दाखवला वाचून मला हे कसे समजेल? त्याच्या मनात ते ग्रंथ ओळखावा म्हणून किती तळमळ झाली होती बघा. त्याला कळत नव्हतं की हे मला कोण दाखवेल वाचून, किंवा कोण मला हे समजावून सांगेल. तेव्हा बायबल सांगतं की तो फिलिप त्याच्या जवळ गेला आणि मी तुला सांगतो हे ग्रंथ कोणाविषयी लिहिलेला आहे. आणि तो म्हटला, ठीक आहे, ये माझ्या रथामध्ये बस. आणि बायबल मध्ये काय दिलेलं आहे? 35 वचन. तेव्हा तो शास्त्रलेखाचा जो भाग वाचित होता तो हा होता. कोणता बघा? त्याला मेंढरासारखी वधासाठी नेले. जसे कोकरू आपल्या कातरण्याच्या पुढे मुकी असते तसे तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याचा न्याय त्याच्यापासून काढून घेतला गेला. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचे जीवित पृथ्वीतून काढून घेतले गेले. मग शंडाने फिलिपाला उत्तर दिले, मी तुला विनंती करतो, मला सांग, भविष्यवादी कुणाविषयी असे म्हणतो? आपल्या स्वतःविषयी किंवा दुसरे कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने तोंड उघडले आणि शास्त्रलेखापासून आरंभ करून येशूचे शुभवर्तमान त्याला सांगितले. काय सांगितले? येशूचे शुभवर्तमान त्याला सांगितलं. येशू जगात का आला? येशू कोण आहे? येशूचा येण्याचा उद्देश काय आहे? येशूविषयी या यशाया 53 मध्ये संदेशांच्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे? त्याने आमचे अपराध स्वतःवर घेतले, आमचे श्राप स्वतःवर घेतले, आमचे पाप स्वतःवर घेतले, आमच्या जखमा स्वतःवर घेतल्या, आमचं मरण स्वतःवर घेतलं. अशा प्रकारे फिलिपाने येशूविषयी त्या शंडाला सांगितलं. देवाची इच्छा असते की आपण प्रभूला ओळखावं, म्हणून आज त्या प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. आज त्या प्रभूने आमची आठवण केलेली आहे. आज जगात कित्येक लोक आहेत देवाने त्यांची आठवण नाही केली. ते लोक देवाला ओळखत नाही, कारण बापाने ओळखल्या वाचून कोणी पुत्राकडे ये. पण आम्हाला या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आनंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी देवाचे उपकार मानणं गरजेचं आहे का त्या देवाने आम्हाला निवडलेलं आहे. कारण आम्ही त्या पवित्रांच्या भागीदाराचे, त्या वचनाचे भागीदार व्हावा.
पवित्रांच्या वचनाचे काय व्हावा, भागीदार व्हावे, त्याच्या वर्तनाचे आम्ही भागीदार व्हावा. पवित्र जन लोकांचे लक्षपूर्वक ऐका, सहज नाहीये. अंधारातून त्या प्रभूने प्रकाशात आणलंय, सैतानाच्या अधिकारातून त्याने आम्हाला देवाकडे आणलंय आणि आम्हाला क्षमा करून पवित्रांच्या वचनाचे भागीदार बनवलेलं आहे. हे सहज नाहीये. ते आम्हाला ओळखायला शिकलं पाहिजे. त्या स्त्रीसारखं आम्ही प्रभूला समर्पित झालो पाहिजे. प्रभूला प्रेम तिने त्याच्या पायाचे चुंबन घेतले, आपल्या केसाने तिचे पाय पुसले. अशा प्रकारे त्या स्त्रीने तिच्यावर प्रेम केलं. पण शिमोन काय म्हटला, अरे हा जर संदिष्ट असता तर ही बाई कोण आहे त्याला ओळखलं असतं. प्रभू प्रत्येकाला वैयक्तिकरित्याने ओळखतोय, प्रत्येकाची नावं त्याला माहित आहे. तुमच्या मनात काय चाललंय ते त्याला माहित आहे. तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करते ते सगळं त्याला माहित आहे. लक्षपूर्वक ऐका. त्या षंडाला कळत नव्हतं की मी काय करावं, मला हे शास्त्र काही समजत नाही. पण देवाने एका त्याच्या शिष्याची भेट घेतली आणि जा हा रथ आहे तो गाठ, त्याची भेट घे, त्याला ते शिकव, त्याला समजावून सांग. आणि तुम्हाला माहिती पुढे काय झालं, जेव्हा त्याला कळालं का प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे, हा तारणारा आहे. जात असतानाच रस्त्यामध्ये पाणी होतं आणि तो त्या फिलिपाला म्हटला, तुम्हाला बाप्तिस्मा देतोस का? प्रेझला काय म्हटला तू? आणि त्या क्षणी जसं प्रभू येशूला त्यांनी ओळखलं, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्या षंडाने काय केलं? बाप्तिस्मा घेतला. आणि त्यानंतर बायबलमध्ये दिलंय पवित्र आत्म्याने ते फिलिपाला तिथून गायब केलं. तो बघायला लागला, अरे कुठे गेला फिलिप? त्याला दिसला नाही. तुम्ही जर वाचलं पुढे तर त्याला दिसला नाही. प्रभू एक व्यक्तीसाठी आपले देवदूत पाठवतो, त्याचा आत्मा पाठवतो. फक्त देवासाठी ताणलेले झालेले लोक पाहिजेत देवाला. जो कोणी देवाला शोधेल त्याला तो सापडेल. देव आमची तहान पाहतो, देव आमची भूक पाहतो, देव आमचं हृदय पाहतो, देव आमचे विचार ओळखतो आणि त्यानुसार आमच्या जीवनात तो कार्य करतो. देवाने शिमोनाचे विचार ओळखले, देवाने त्या स्त्रीचे विचार ओळखले, देवाने त्या षंडाला पाहिलं. देव शोधत आहे कोण माझ्यासाठी ताणलेला आहे, कोण मला शोधत आहे. म्हणून बायबल सांगतात परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ असताच त्याचा काय करा, धावा करा. आज आपण सहज एकत्र नाही आलो, देव मला आणि तुम्हाला पाहत आहे. जर एका षंडासाठी तो फिलिपाला पाठवू शकतो, त्या फिलिपाची भेट घेऊ शकतो, एका त्या स्त्रीसाठी तो शिमोनाशी बोलू शकतो, तर आमच्याशी नाही बोलणार का? आम्हाला नाही पाहणार का? आमचं सर्व देवाची भक्ती करणं, एकत्र येणं, देवाच्या पायाजवळ बसणं का हे तो पाहणार नाही का? पण त्याचा फळ तो देणारा देव आहे. देवाकडून फळ मिळवायला जाता, देवाकडून त्याचं वचन मिळवायला जाता, देवाकडून आशीर्वाद मिळवायला जाता. कारण सर्व जग मिळवलं आणि तेच जर आम्ही गमावलं तर आम्हाला काय लाभ? प्रेज गॉड. बायबल सांगतं तुम्ही स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवा. काय साठवा? कारण तिथं कसर लागत नाही, गंज लागत नाही, खराब होत नाही. स्वर्गामध्ये आम्ही संपत्ती साठवत आहोत. प्रेज गॉड. स्वर्गामध्ये आम्ही, म्हणून बायबल सांगतात की त्याचं राज्य नीतिमत्व मिळवायला झटा, स्वर्गामध्ये संपत्ती मिळवायला झटा, त्यानंतर तुम्हाला सर्व काही मिळेल. आज विश्वास ठेवला आहे आम्ही. काय विश्वास ठेवला आहे की प्रभू आम्हाला पाहत आहे. शोभरोणी स्त्रीला पाहता, बाईला पाहिलं, शोभरोणी स्त्रीला पाहिलं, त्या षंडाला त्यांनी पाहिलं. आणि परमेश्वर काय म्हटला की आम्ही अंधारातून प्रकाशात त्यांनी आम्हाला आणले, सैतानाच्या अधिकारातून देवाकडे त्यांनी वळवले, सर्व पापांची क्षमा करून आम्हाला पवित्रांच्या वचनाचे विभागी होण्यास निवडलं. म्हणून आज आमच्या जीवनात काय चाललंय? आज आमच्या जीवनात अजूनही आमच्या मनासारखं होत नाही, याकडे पाहू नका. मित्र एकच सांगेल, ईश्वर प्रेम करा तर तुम्हाला पाहते.
प्रेसला कळ बंद करूया. धन्यवाद येशू. प्रार्थना करूया. थँक यू जीसस. कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, तेरे सिवा कोई नहीं जिसको तू. थैंक यू जीसस. तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके, अपने परों में तू छुपा, बाहों में ले मुझे, तसल्ली तेरे बातों में, तेरे ही छेदे हाथों में, तसल्ली तेरे बातों में, तेरे ही छेदे हाथों में, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा. सहारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा. धन्यवाद येशू. तू आम्हाला पाहतोस. तुझी दृष्टी आमच्याकडे आहे, तुझी नजर आमच्याकडे आहे. आणि देवा, आज तुझ्यासाठी आम्ही एकत्र आलो. आम्ही तुझी भक्ती करावी, तुझी स्तुती करावी, तुला उंच करावं, तू आम्हाला पाहावं आणि आशीर्वादित करावं. जे कोणी ऐकत आहे, जे आजारी आहेत, जे दुखण्यात आहेत, जे त्रासात आहेत, प्रभू येशूच्या नावात ते पूर्ण बरे केले जावे. तुझी शांती तुझ्या लेकरांच्या जीवनात आणि घरात येऊ दे प्रभू. ज्या आत्महत्येचा विचार करत आहे त्यांना स्पर्श कर. त्यांना म्हण, मी तुझा सहारा आहे, मी तुझा आधार आहे, मी तुझा भरोसा आहे. देवा, आज प्रत्येक व्यक्ती आशीर्वाद कर, प्रत्येकाच्या चिंता दूर कर, प्रत्येकाच्या जीवनातल्या निराशा दूर कर. तुझ्या लेकरांना आशीर्वाद कर. येशूच्या नावात प्रार्थना कर.